नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी मनीषा आणि आज आपण आहोत मनीषाच किचनमध्ये। आज आपण बनवत आहोत मटण आळणी भात। त्यासाठी लागणारं साहित्य आहे मटण, तांदूळ, मी हा इंद्रायणी तांदूळ घेतलाय, कोथिंबीर, खोबरं, आलं लसूण, हिरवी मिरची, तेल, कांदा, गरम मसाले, खडे मसाले, हळद, चवीनुसार मीठ, धने पावडर आणि गरम मसाला। आता आपण सुरुवात करूयात मटण आळणी भात करायला। आता आपण गॅसवरती कुकर ठेवलाय। कुकरमध्ये आता आपण तेल टाकूया, 2 मोठे चमचे भरून। तेल थोडं तापू देत। तेल तापलं आपण त्याच्यात हे खडे मसाले मी घेतले। ह्याच्यामध्ये आहे दालचिनी, मसाला वेलची, एक 4-5 काळी मिरी, 4-5 लवंग, हिरवी वेलची आणि चक्री फूल। आता हे आपण ह्याच्यात टाकूया। थोडंसं फुललं गरम मसाला, त्यात आपण ह्याच्यात टाकूया। एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे मी, मोठ्या आकाराचा। मध्यम आकार असेल तर 2 कांदे घ्या। कांदा थोडासा जास्त प्रमाणात टाकायचा आपल्याला। मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलाय तो आता आपण परतून घेऊयात। कांदा गुलाबी रंगावरती होऊन द्यायचा आहे। आपण खोबरं, आलं लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरचीचं हे वाटण घेतलेलं आहे ते ह्याच्यात टाकूयात। छान परतून घ्यायचे व्यवस्थित तेल सुटेपर्यंत। आता आपण ह्याच्यात टाकूयात 1 चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ। व्यवस्थित परतून घ्यायचे चांगलं, मसाल्याचा कच्चापणा जाईल एवढं आणि तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचे। आता हे परतलं मसाला, आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत मटण। मटणाचे असे व्यवस्थित बारीक तुकडे करून घेतले, जास्त मोठे नाही जास्त बारीक नाही। हे अर्धा किलो मटण घेतलेले आहे मी, धुवून घेतले स्वच्छ। आता हे परतून घेऊयात आपण। आता मटणाला आपण 2 मिनटं झाकण लावून ठेवू, म्हणजे त्याचं आंगचं पाणी सुटेल मटणाचं। तर स्वतःचं एक छोटंसं पाणी सुटतं, म्हणजे त्याला चव चांगली येते। एक 2च मिनटं आपण ह्याच्यात झाकण ठेवणार आहोत। झाकण लावायचं नाहीये, फक्त वरती ठेवायचं। तर 2 मिनटं झालेले आहेत। आता आपण बघूयात। बघा, त्याला स्वतःचं असं पाणी सुटलेलं मटणाला। आता आपण ह्याच्यात घालूयात। हा इंद्रायणी तांदूळ आहे, मी धुवून घेतलाय। हा भिजत घालायचा नाहीये, हा धुवून डायरेक्ट टाकायचा आहे। भिजत घातला तर भात सुट्टा होतो। आपल्याला असा मऊ लुसलुशीत भात करायचा आहे, त्याच्यामुळे तांदूळ धुवून डायरेक्ट टाकायचं आहे आणि एकसारखा परतून घ्यायचं। तर आपण ह्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकूया। आपण थोडा गॅस मोठा करूया आणि आता मोठ्या गॅसवर 1 मिनटं भात परतून घेऊयात। तांदळाला सगळीकडनं छान मसाला लागलाय। आता आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकायचंय। तर पाणी हे गरमच टाकायचंय, गार पाणी टाकायचं नाहीये। गार पाणी टाकल्याने मटणाची आणि तांदळाची दोन्हीची चव बदलते। आता आपण गरम पाणी टाकूया। मी 2 वाटी तांदूळ घेतलाय, त्याच्यात मी 6 वाटी गरम पाणी घालते। तिप्पट पाणी घालायचंय, म्हणजे भात मऊ होतो। पाणी कमी घालायचं नाहीये, थोडंसं वाढतं असं तरी चालेल, पण कमी घालू नका, नाहीतर त्याला मऊपणा येणार नाही। तुम्हाला आळणी भात तुम्ही नुसतं मटण शिजवून त्याच्यात आळणी पाण्यात जरी केला तरी पण चांगला होतो, पण असा केला तर त्या तांदळाला मटणाचा पूर्ण आरोमा उतरतो, चव चांगली येते। आता आपण ह्याला एक उकळी घेऊया। भाताला उकळी आलेली आहे। आता आपण ह्याला कुकरला झाकण लावून घेऊयात। ह्याच्या 4 ते 5 शिट्ट्या करायच्यात। 3 शिट्ट्या आपल्याला मोठ्या गॅसवर करायच्यात आणि 2 शिट्ट्या ह्या आपल्याला बारीक गॅसवर करायच्यात, म्हणजे मटण आणि तांदूळ व्यवस्थित शिजून एक जीव होईल आणि मऊसूद आपला भात रेडी होईल। तर आता आपण ह्याला झाकण लावून घेऊया।
आपण ह्याच्या 5 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत, 3 मोठ्या गॅसवर आणि 2 छोट्या गॅसवर. तर आपला कुकर झालेला आहे, इथून बघूया शिजला आहे का. आपला भात हा चांगला झालेला दिसतोय. आपण बघू मटण शिजलं आहे का. मटण शिजलं असणार आहे, बारीक गॅसवरती शिजवलेले आपण. मटण शिजलेलं आहे, छान शिजले आणि भातही चांगला गरगरीत झालेला आहे. अशा प्रकारे आपला आळणी भात तयार आहे. आता आपण हा खाण्यासाठी सर्व करूया. अशा प्रकारे आपला हा मस्त आळणी भात तयार झालेला आहे. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, नवीन रेसिपीसाठी कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.